नमस्कार. लास्ट लेक्चरमध्ये आपण वर्णमाला त्याचा भाग 1 त्याचे आपण सविस्तर स्पष्टीकरण केलेलं आहे आणि या व्हिडिओमध्ये त्याच भाग 1 चं आपल्याला काय करायचंय, रिव्हिजन करायची आहे. बघा मित्रांनो, जे कोण मला पहिल्यांदा ऐकत आहेत त्यांना परत एकदा सूचना देतो की एक्सलन्स एमपीएससी योगेश शिलार या ऍप्लिकेशनवरती आपण पोलीस भरतीच्या सर्व विषयांच्या ऑनलाईन बॅचेस सुरू केलेल्या आहेत. त्यातली मराठी विषयाची पण बॅच सुरू केलेली आहे आणि मराठी विषयाचा पहिला टॉपिक त्याचा भाग 1 आपण बघितलाय. त्याचीच रिव्हिजन आपल्याला या व्हिडिओ लेक्चरमध्ये करायची. जे कोण विद्यार्थी मला इथं पहिल्यांदा ऐकतायत त्यांनीच आत्ताच प्ले स्टोअर ओपन करायचे आणि एक्सलन्स एमपीएससी योगेश शिलार हे ऍप्लिकेशन डाउनलोड करायचं आहे, किंवा डिस्क्रिप्शन बॉक्स ओपन करा, त्याच्यामध्ये ऍप्लिकेशनची लिंक दिलेली आहे. त्या लिंकवर क्लिक करा आणि ऍप्लिकेशन डाउनलोड करून घ्या. ठीक आहे. वर्णमाला, आता या वर्णमालामध्ये आपल्याला एकूण 3 घटक, या 3 घटकांचा अभ्यास करावा लागतो. कुठले कुठले? भाषा, लिपी, स्वरूप, भाषेचे मूलभूत घटक, वर्णमाला म्हणजेच मुळाक्षरे, हे 3 घटक बघायचे. त्यातला हा जो पार्ट आहे वर्णमाला मुळाक्षरे, हा आपण पुढच्या भागामध्ये शिकणार आहोत. भाग 1 मध्ये आपण फक्त एवढंच शिकलेलो आहोत. भाषा, लिपी, स्वरूप आणि भाषेचे मूलभूत घटक एवढा पार्ट आपण सविस्तर शिकून घेतलेला आहे मित्रांनो. त्याच्यासाठी जवळपास 45-50 मिनिटं गेलेले आपल्याला एवढं समजून सांगण्यासाठी, शिकवण्यासाठी. त्याच भागाची आपल्याला या ठिकाणी रिव्हिजन करायची. त्यामुळे मी इथं स्पष्टीकरण देणार नाहीये. परीक्षेच्या दृष्टिकोनातून काय पाठ करायचंय, काय सोडून द्यायचंय हे मी या ठिकाणी इथं सांगणार आहे. ठीक आहे. पहिला पॉइंट, भाषा, लिपी, स्वरूप. त्यातला पहिला पॉइंट, भाषा जो आहे, भाषा म्हणजेच काय तर विचार, भावना, अनुभव, कल्पना, एवढा पॉइंट लक्षात ठेवायचा आहे. विचार, भावना, अनुभव, कल्पना व्यक्त करण्याचे साधन म्हणजेच काय, भाषा होय. विचार, भावना, अनुभव, कल्पना व्यक्त करण्याचे साधन म्हणजेच काय तर भाषा होय. विचार, भावना, अनुभव, कल्पना व्यक्त करण्याचे साधन म्हणजेच काय तर भाषा होय. बरेच विद्यार्थी म्हणतील मास्तर जरा येडं झाले, जरा किती वेळा बोलताय तेच गरजेचं आहे. का गरजेचं आहे? तेवढ्या वेळा प्रश्न विचारलेला आहे तुम्हाला, त्यामुळे ते पाठ झालंच पाहिजे, त्यामुळे रिपीट करतोय. जिथं प्रश्नच विचारत नाही ना तिथं मी स्किप करणारही नाही, तर पटकन पुढे तिथं जाणार आहे. ठीक आहे. पुढचा पॉइंट, बोलणारा आणि ऐकणारा यांना जोडणारा पूल म्हणजेच काय भाषा होय. बोलणारा आणि ऐकणारा यांना जोडणारा पूल म्हणजेच काय असतो, भाषा असतो. ठीक आहे. पुढचा पॉइंट, भाषा हा शब्द जो आहे तो भाष या धातू पासून तयार झाला. धातू म्हणजे तांब, पितळ, जस्त, कथील हे नाही. धातू व्याकरणातली संकल्पना आहे. मूळ क्रियावाचक शब्द. धातूचा अर्थ काय होतो? मूळ क्रियावाचक शब्द. मूळ क्रियावाचक शब्द. मूळ क्रियावाचक शब्द याला काय म्हणायचं असतं? धातू. क्रिया करणारा शब्द, खा, पी, उठ, बस, धाव, हे काय झालं? क्रियावाचक शब्द, धातू झाले. ठीक आहे. याचा अर्थ बोलणे असा होतो. भाषेचे स्वरूप जे आहे त्या स्वरूपामध्ये 3 पॉइंट्स पाहिले आपण. पहिल्यांदा पाहिलं आपण मातृभाषा, नंतर पाहिलं आपण बोली भाषा आणि तिसरा घटक पाहिला आपण प्रमाण भाषा. 3 घटक बघावे लागतात. मग मातृभाषा म्हणजेच काय? घरात बोलली जाणारी भाषा म्हणजेच काय? मातृभाषा. घरात लक्षात ठेवा, घरात बोलली जाणारी भाषा मातृभाषा. घरातली भाषा मातृभाषा. घरातली भाषा मातृभाषा. पुढं बोली भाषा म्हणजेच काय? दैनंदिन जीवनात जी भाषा वापरतो आपण, म्हणजेच व्यवहारासाठी, बाहेर गेला, मार्केटमध्ये गेला, उत्तर भारतात फिरायला गेला, दक्षिण भारतात फिरायला गेला, तिथं त्यावेळेस तुम्ही जी भाषा वापरणार ती काय झाली तुमची? बोली भाषा. दैनंदिन जीवनात संपर्कासाठी जी भाषा वापरतात त्यास बोली भाषा म्हणतात. आणि प्रमाण भाषा म्हणजेच काय तर कार्यालयीन भाषा. लक्षात ठेवा, ही झाली पुस्तकी व्याख्या दिलेली आहे, कधीच विचारलेला नाहीये प्रश्न. या 3 पैकी हिथं प्रश्न विचारलाय फक्त की आपल्या घरात बोलल्या जाणाऱ्या भाषेला काय म्हणतात तर मातृभाषा म्हणतात. ठीक आहे. पुढचा पॉइंट, भाषेचे खालील 2 प्रकार मानले जातात. 2 प्रकार, मुख्य 2 प्रकार कुठले आहेत मग? नैसर्गिक भाषा आणि सांकेतिक भाषा. नैसर्गिक भाषा, सांकेतिक म्हणा किंवा कृत्रिम म्हणा. नैसर्गिक स्वाभाविक भाषा. याचा पुरावा नसतो. मी जे काय बोलत आहे आता, बोललेलं लगेच वातावरणात विरघळून जातं, विरून जातं, त्याचं नष्ट होतं, त्याचा पुरावा राहत नाही. जे काय बोललो त्याचा पुरावा आहे का? काय नाही. तुम्ही म्हणता सर रेकॉर्डिंग आहे ना तुमचं, युट्यूबवरती व्हिडिओ लेक्चर रेकॉर्डेड आहे, तो पुरावा आहे. ते रेकॉर्डेड झालं, ठीक आहे, तिथं आहे पुरावा. पण ज्यावेळेस जनरली आपण ज्यावेळेस बोलतो त्यावेळेस बोललेलं लगेच विरून जातं, विरघळून जातं, त्यामुळे त्याचा पुरावा नाहीये म्हणून तिथं लिहिलेले पुरावा नसतो.
बोलणे, हावभाव, पशुपक्ष्यांचे आवाज, नाटक हे काय झालं तर स्वाभाविक भाषा किंवा नैसर्गिक भाषा हा याच्यामधला घटक झाला. ठीक आहे. कृत्रिम भाषा म्हणजेच काय, आपण जी तयार केलेली असतं त्याला म्हणतात कृत्रिम. मानव निर्मित वस्तूंना, पदार्थांना काय म्हणतात तर कृत्रिम. सेम त्याच प्रकारे मानवाने लिहिण्यासाठी काहीतरी खुणा तयार केल्यात. म्हणजेच योगेश, मी उदाहरण दिलं होतं, योगेश लिहिताना य ज्यावेळेस लिहितोय त्यावेळेस य साठी ही खूण तयार केली, अ साठी ही खूण तयार केली, ब साठी ही खूण तयार केली, ड साठी ही खूण तयार केलेली आहे. ही मानवाने लिहिण्यासाठी तयार केलेली खूण आहे. मग काय म्हणायचं इथं, कृत्रिम म्हणजेच काय, टंकलेखन, लिखाण, अक्षरे, चिन्हे, ध्वनिमुद्रण यांना काय म्हणायचं मग कृत्रिम भाषा आहे. जे लिहिलं गेलं ते कृत्रिम भाषा. ठीक आहे. पुढचा पण, मराठी भाषा ही कशापासून बनलेली आहे तर संस्कृत आणि प्राकृत या भाषांपासून मराठी भाषेचा विकास झालेला आहे. कुठल्या दोन भाषांपासून, संस्कृत आणि प्राकृत. संस्कृत आणि प्राकृत लक्षात ठेवायचे. मराठी भाषेचा विकास कोणत्या भाषांपासून झालेला आहे, संस्कृत आणि प्राकृत. ठीक आहे. भाषेचे मुख्यतः दोन गटात वर्गीकरण केलं जातं. भारतामध्ये जेवढ्या भाषा आहेत ना त्यातल्या साऊथ इंडियन भाषा त्याला म्हणतात द्रविडियन गटातील भाषा आणि उत्तर भारतीय भाषांना म्हणतात आर्यन गटातील भाषा. साऊथ इंडियन भाषा लक्षात ठेवा, फक्त त्या राज्याच्या नावावरूनच लक्षात राहतात. तेलुगू जी भाषा आहे ती तेलंगणा, तेलुगू तेलंगणा, तेलुगू तेलंगणा. तेलुगू भाषिकांचा पहिला प्रदेश आंध्र प्रदेश, प्रश्न विचारतात. तेलुगू भाषांचा पहिला राज्य आंध्र प्रदेश. ठीक आहे. तेलुगू जो आहे तेलुगू, नंतर तमिळनाडूमध्ये तमिळ, नंतर केरळमध्ये मल्याळम आणि कर्नाटकमध्ये कन्नडा किंवा कानडी या चार भाषा काय आहेत, द्रविडियन गटातील भाषा आहेत. मग आर्यन गटातील कुठल्या आहेत, मराठी, हिंदी, संस्कृत, पाली, बंगाली, गुजराती. मराठी, हिंदी, संस्कृत, पाली, बंगाली, गुजराती. इकडचा पाठ विचारलेला आहे बऱ्याच वेळा. आर्यन गटातील कुठल्या असं काही विचारलेलं नाही. त्यामुळे पहिल्यांदा हे पाठ करून ठेवा. बघा मी जे सांगतो ना रिव्हिजनच्या व्हिडिओमध्ये काय पाठ करा काय सोडून द्या, ते पहिल्यांदा पाठ करत चला. ते पाठ झाल्याच्या नंतर इतर पॉइंट्स पाठ करत चला. ठीक आहे. पुढचा पॉइंट बघूया. लिपी. लिपी हा शब्द कशापासून बनलेला आहे, लिंपणे या शब्दापासून रूढ झालेला आहे. लिंपणे कशापासून रूढ झालेला आहे, लिंपणे. मराठी भाषेची लिपी ही कोणती आहे, देवनागरी लिपी आहे. मराठी भाषेची लिपी ही कोणती आहे तर देवनागरी लिपी आहे. हा खूप वेळा विचारलेला प्रश्न आहे, लक्षात ठेवायचे. मराठी भाषेची लिपी ही कोणती लिपी आहे, देवनागरी लिपी आहे. देवनागरी लिपीची काही वैशिष्ट्य आहेत ती पण खाली दिलेली आहेत आपण. बरं, मराठी भाषेला वेगवेगळ्या काळात वेगवेगळी नाव होती. मग प्राकृत, महारठी, देशी, मराठी ही वेगवेगळ्या काळातील मराठी भाषेची नावं आहेत, लक्षात ठेवायचे. पुढं मग देवनागरी लिपी असणाऱ्या भाषा कोणत्या कोणत्या आहेत, मग देवनागरी ज्या आर्यन गटातील भाषा आहेत त्यांनाच म्हणायचं देवनागरी लिपी. मग कुठले कुठले, मराठी, हिंदी, संस्कृत, पाली, बंगाली, गुजराती. कुठल्या, मराठी, हिंदी, संस्कृत, पाली, बंगाली, गुजराती. माझा पाठ आहे मित्रांनो, तुम्हाला पाठ करायचे. देवनागरी लिपी असणाऱ्या भाषा कुठल्या आहेत, मराठी, हिंदी, संस्कृत, पाली, बंगाली, गुजराती. मग परत एकदा रिपीट करू, मराठी, गुजराती, संस्कृत, हिंदी, बंगाली आणि पाली. मी पाठ करताना सिक्वेन्स वेगळा पाठ केलाय जो मी सारखा बोलतो, मराठी, हिंदी, संस्कृत, पाली, बंगाली, गुजराती. तुम्हाला ज्या सोयीने पाठ करता येईल, ज्या ट्रिकने पाठ करता येईल त्या ट्रिकने तुम्ही ते पाठ करा. पाठ करणं आपल्याला गरजेचं आहे. ठीक आहे. लिपीच्या शोधामुळे काय झालेलं आहे, लेखन शक्य झालेलं आहे. लिपी शोधली गेली म्हणून तर लिहिलं जाते. लिपीच नसती तर लिहिता आलं असतं का, तर नसतं आलं. ठीक आहे. देवनागरी लिपीवरती एक आडवी रेषा मारतात, तिला काय म्हणतात तर शिरोरेषा म्हणतात. काय म्हणतात, शिरोरेषा. प्रत्येक ठिकाणी इथं आडवी लाईन मारलेली आहेत बघा आपण. दक्षिण भारतातील भाषा द्रविडियन गटातील असून वरती काय देतोय मी, आडवी रेषा देतोय, त्याला काय म्हणतात, शिरोरेषा म्हणतात. शिरोरेषा. देवनागरी लिपीतील शब्दांच्या वरती आडवी रेषा देतात त्याला म्हणतात शिरोरेषा. ठीक आहे. दक्षिण भारतातील भाषा ज्या आहेत त्यांना द्रविडियन गटातील भाषा असं म्हणतात. मग द्रविडियन गटातील भाषा एकूण किती आहेत तर 6 आहेत. 6. कोणत्या कोणत्या, 2 ऍड करायच्या फक्त. मग कुठल्या कुठल्या, संस्कृत आणि ओडिया. बरोबर, या 2 ऍड केल्या कशामध्ये, द्रविडियन गटातील भाषा आपण एकूण 4 सांगितल्या. 4 आणि या 2 टोटल किती झाले, 6. लक्षात ठेवायला सोपं आहे. तमिळनाडूमध्ये तमिळ भाषा बोलतात, आंध्र प्रदेशमध्ये तेलुगू बोलतात, केरळमध्ये मल्याळम बोलतात, कर्नाटकमध्ये कन्नडा बोलतात. या 4 झाल्या आणि या 2 संस्कृत आणि ओडिया. टोटल किती झाल्या, 6 भाषा अभिजात भाषा आहेत. मराठी ही अभिजात भाषा दर्जा दिलेला आहे का केंद्र सरकारने, तर आजपर्यंत तरी दिलेला नाहीये.
ठीक आहे. देवनागरी लिपीत प्रत्येक ध्वनीला स्वतंत्र वर्ण असते. देवनागरी लिपीत प्रत्येक ध्वनीला स्वतंत्र वर्ण असते. हा प्रश्न जळगाव 2018ला पण विचारलाय, त्याच्यानंतर पण बऱ्याच वेळा विचारलेला आहे. ठीक आहे. भाषेचे मूलभूत घटक वर्ण आणि अक्षर हे कंपॅरिझन मध्ये लक्षात ठेवा मित्रांनो, लक्षात राहायला सोपं जाईल. वर्ण म्हणजेच काय, ध्वनी लक्षात ठेवायचे. वर्ण म्हणजेच काय, ध्वनी. जे मी बोलत आहे तो वर्ण आहे आणि जे लिहून ठेवलं ते अक्षर आहे. एवढं सिंपल आहे. जे मी बोलत आहे, जो ध्वनी बोलत आहे तो ध्वनी म्हणजेच काय आहे, वर्ण. जे बोलतोय, जे वर्ण आहेत, जे बोलतोय त्याचा ध्वनी जो आहे त्याला काय म्हणायचं, वर्ण. मग तोंडावाटे बाहेर पाडणाऱ्या मूलध्वनींना काय म्हणतात, वर्ण असे म्हणतात. ही आहे तशी डेफिनेशन तुम्हाला सारखी सारखी विचारतात, लक्षात ठेवायचे. आणि अक्षर म्हणजेच काय, लिहिल्यानंतर ते नष्ट होत नाही ना, म्हणून अक्षर म्हणजेच काय, नष्ट न होणारे, म्हणून त्याला नाव तसं पडले अक्षर. आता आवाजाच्या म्हणजे मी जे बोललो, जो ध्वनी होता तो ध्वनी लिहून ठेवला, एखाद्या खुणाच्या स्वरूपात, चिन्हाच्या स्वरूपात लिहून ठेवला की त्याला काय म्हणणार, अक्षर असं म्हणणार. मग आता तोच पॉइंट इथे, आवाजाच्या किंवा ध्वनीच्या प्रत्येक खुणेला अक्षर असे म्हणतात. कशाला, खुणेला अक्षर असे म्हणतात. ठीक आहे. बोलणे नष्ट होते परंतु लिहून ठेवल्याचे दीर्घकाळ टिकते, म्हणून या सांकेतिक खुणांना अक्षर असे म्हणतात. सांकेतिक खुणांना जे लिहून ठेवते ते खुणांच्या स्वरूपात, अक्षरांच्या स्वरूपात लिहून ठेवते आपण, बरोबर. लक्षात ठेवायचं पॉइंट. आता 2023ला हा प्रश्न विचारला होता, अक्षर म्हणजे काय, ध्वनी चिन्हे. अक्षर म्हणजे काय, ध्वनी चिन्हे. अक्षर म्हणजे काय, ध्वनी चिन्हे. अक्षर म्हणजेच काय, ध्वनी. बघा, ध्वनी जो आहे, फक्त ध्वनी म्हटलं तर तो कोण आहे, वर्ण आहे. फक्त ध्वनी म्हटलं तर तो वर्ण आहे, बरोबर. आणि लिहून ठेवल्यावर तो कोण आहे, अक्षर आहे. मग अक्षर काय आहे, ध्वनीचा चिन्ह आहे. जे मी बोललो ते चिन्हाच्या स्वरूपात लिहून ठेवलं म्हणजेच काय, तो ध्वनीचा चिन्ह आहे. म्हणून काय, अक्षर म्हणजेच काय, ध्वनी चिन्ह. ठीक आहे. पुढे स्वर जे आहेत, स्वर हे वर्ण तसेच अक्षर अशा दोन्ही प्रकारात मोडतात. म्हणजे स्वर हा ध्वनी सुद्धा आहे, वर्ण आहे म्हणजे ध्वनी सुद्धा आहे, आणि अक्षर अशा दोन्ही प्रकारात मोडतो. स्वर जे आहेत त्या स्वरांचा उच्चार पूर्ण करण्यासाठी इतर वर्णाची गरज नसते. बघा, स्वरांचा उच्चार करण्यासाठी इतर वर्णाची गरज नसते. लक्षात ठेवायचे पॉइंट, स्वरांचा उच्चार करण्यासाठी इतर वर्णाची गरज नसते. ते पूर्ण उच्चाराचे असतात. स्वर हे कसे आहेत, पूर्ण उच्चाराचे असतात, आणि व्यंजन जी आहेत ती अपूर्ण उच्चाराची असतात, म्हणून त्याच्यात स्वर मिसळावा लागतो. ठीक आहे. व्यंजने पाय मोडून लिहिल्यास ती वर्ण असतात, पण पाय न मोडता लिहिल्यास ती अक्षरे असतात. काय असतात, अक्षरे. पाय न मोडता लिहिल्यास म्हणजेच काय, त्याच्यामध्ये स्वर मिसळला म्हणजे ते अक्षर झालं, आणि पाय मोडून लिहिला तर तो एकटा व्यंजन आहे. ठीक आहे. हे आपण व्यंजन ज्या वेळेस येईल ना मित्रांनो, तिथं तुम्हाला याचा उलगडा व्यवस्थित होऊन जाईल. ठीक आहे. पुढचा पॉईंट बघूयात. शब्द म्हणजेच काय, ठराविक क्रमाने 2 कीवर्ड सांगितले मी शब्द या व्याख्येमध्ये. अक्षरांचा समूह असतो आणि अर्थ असतो, त्याला काय म्हणायचं, अक्षरांचा समूह असतो आणि त्याला अर्थ प्राप्त होतो, त्यालाच काय म्हणायचे, शब्द असे म्हणायचं आहे. बदक शब्द मी उलटा लिहून दाखवला होता, कबत किंवा कबत, काही पण बोला ज्याला अर्थ भेटणार नाहीये, असं जर तुम्ही बोलत आहात, कबद जर म्हटलं, कबदला काय अर्थ आहे का, नाही. अक्षरांचा समूह आहे पण तो शब्द नाहीये. का नाहीये, कारण की त्याला अर्थ नाहीये. ठीक आहे. पुढे मूळ शब्दाला व्याकरणात काय म्हणतात, प्रकृती असे म्हणतात. मूळ शब्दाला व्याकरणात काय म्हणतात, प्रकृती असे म्हणतात. आणि मूळ शब्द वाक्यात वापरला की तो विकृती होतो, म्हणजे त्याच्यात थोडासा बदल झाला की तो काय होतो, विकृती. मूळ शब्द काय असतो, प्रकृती, आणि त्याच्यात बदल झाला की काय म्हणायचं, विकृती. हा पुणे 2018ला विचारलेला प्रश्न आहे. पुढचा पॉईंट बघूयात, तो वाक्य म्हणजेच काय. वाक्यामध्ये 2 कीवर्ड परत मी सांगितले इथं, की त्याला अर्थ असला पाहिजे आणि शब्दांचा समूह असला पाहिजे, बरोबर. शब्दांचा समूह आणि अर्थ असला पाहिजे. वरती आपण शब्द या व्याख्येमध्ये काय पाहिलं, की अक्षरांचा समूह असतो तिथं आणि अर्थ, अक्षरांचा समूह आणि अर्थ. आणि वाक्यात काय असणार, मग शब्दांचा समूह असणार आणि अर्थ पण असणार, त्यावेळेस त्याला काय म्हणणार, वाक्य असे म्हणणार. आणि सर्वात शेवटचा पॉईंट आजचा आपला, की व्याकरण म्हणजे काय, तर भाषेचे स्पष्टीकरण करणाऱ्या शास्त्राला किंवा भाषा शुद्ध करणाऱ्या शास्त्राला काय म्हणतात, व्याकरण असे म्हणतात. हा पण प्रश्न खूप वेळा पोलीस भरतीला विचारलेला आहे. आणि महर्षी पतंजलींनी व्याकरणाला शब्दानुशासन असे म्हटले आहे, लक्षात ठेवायचे. महर्षी पतंजली यांनी व्याकरणाला काय म्हटलेलं आहे, तर शब्दानुशासन असे म्हटलेले आहे.
ठीक आहे. या व्हिडिओ लेक्चरमध्ये वर्णमाला भाग 1 याची रिव्हिजन आपण कंप्लीट केलेली आहे. याच्यानंतर नेक्स्ट व्हिडिओ लेक्चरमध्ये आपल्याला काय बघायचं ऍक्च्युली स्वर, स्वर, स्वरादी आणि व्यंजने हे घटक आपण येणाऱ्या व्हिडिओमध्ये बघूयात. ठीक आहे. या व्हिडिओमध्ये मी इथंच थांबतोय. एक महत्त्वाचा अपडेट परत सगळ्यांसाठी, ज्यांना कोणाला ऑनलाईन बॅच करायची आहे त्यांनी आत्ताच प्ले स्टोर वरून एक्सलन्स MPSC योगेश शिलार हे ऍप्लिकेशन प्ले स्टोर वरून डाउनलोड करायचं आहे. ठीक आहे. या व्हिडिओमध्ये मी इथंच थांबतो. नेक्स्ट व्हिडिओमध्ये आपण स्वर हा चॅप्टर घेऊन येऊयात. ठीक आहे. थँक्यू.